इंटरव्ह्यूअर खूप मोठी अपडेट तुमच्यासाठी घेऊन आली आहे। महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती यांच्याकडून खूप मोठी व्हॅकन्सी येणार आहे, खूप मोठी भरती निघणार आहे 2024 अंतर्गत। फ्रेंड्स, जसेही आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता संपतीये, 20 तारखेनंतर आचारसंहिता संपल्यानंतर आरोग्य विभागाकडून खूप सगळ्या वॅकन्सीज येण्याचे चान्सेस आहे। यासाठी तुमच्यासमोर हा पुरावा मी दाखवत आहे। सहसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हिव ताप, हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे 1 महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे माहितीपत्रक सध्या व्हायरल होत आहे। ही जे माहितीपत्रक आहे हे माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये हे पत्र देण्यात आलेलं आहे। यामध्ये आरोग्य विभागाअंतर्गत किती जागा भरल्या गेल्या आहेत आणि किती रिकाम्या आहेत यांची माहिती देण्यात आलेली आहे। तर हे जे पत्र आहे हे बघा, माहिती अधिकार अर्ज यांच्या अगेन्स्ट हे लेटर देण्यात आलेलं आहे। सदर अर्जान्वये मागितलेला माहितीची 11 पानांची माहिती या कार्यालयात उपलब्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सदरची माहिती या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे। तरी सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास अपील दाखल करू शकता असंही त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आपणास अपील दाखल करायचे असल्यास जनमाहिती अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांत प्रथम अपील दाखल करता येईल। तर ही डिटेल रिलेटेड टू माहिती अधिकार अर्ज याच्या अगेन्स्ट हे थोडंसं त्यामध्ये दिलेलं आहे। यामध्ये रिलेटेड कोणकोणत्या जागा आहे, किती जागा भरण्यात आल्या होत्या, किती जागा मंजूर आहे आणि किती जागा भरलेल्या आहे, किती जागा रिक्त आहे त्याची माहिती तुम्हाला देत आहे। ज्या जागा आहेत त्या गट क आणि गट ड संवर्गाअंतर्गत आहे। तर यामध्ये सन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेली जी पदं आहेत, परिमंडळे व सर्व ब्युरो अंतर्गत मंजूर झालेली जी पदं आहेत ती 32,318 पदं होती। यामधून भरलेली जी पदं आहेत गट क ची ती 23,838 पदं भरलेली आहे आणि गट क ची जी रिक्त पदं आहेत ती 8,480 पदं आहेत। त्यानंतर गट ड ची जी पदं आहेत ती मंजूर पदे 13,091 आहेत आणि भरलेली जी पदं आहेत ती 8,201 आहे। रिक्त पदे 4,890 पदे आहेत। टोटल जी पदं आहेत ती मंजूर 45,409 आहे, भरलेली 32,039 आहेत आणि रिक्त जी पदे आहेत ती 13,370 पदे आहेत। म्हणजेच येणारी जी आरोग्य विभागाची भरती असणार आहे ती गट क आणि गट ड शी रिलेटेड असणार आहे। यांच्यामधूनच या संवर्गामधूनच भरती होणार आहे आणि ती 13,370 पूर्ण पदे भरता येत नाही तर ॲटलिस्ट ती 10,000 पर्यंत भरती होण्याची शक्यता आहे। आणि जसंही आचारसंहिता संपेल त्यानंतर ही पदं निघण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर त्यांनी हा जो आडवा चार्ट दिलेला आहे, या आडवा चार्टमध्ये कार्यालयाचे नाव आणि त्यामध्ये मंजूर असलेली पदे, भरलेली पदे, रिक्त आणि पदोन्नतीची वगैरे डिटेलमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं एस एज्युकेशनचं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावर ही PDF मी अपलोड करत आहे। तर तुम्हाला ही सरळ सेवाची पदोन्नतीची जी पदं त्यांनी भरलेली आहे आरोग्य विभागाअंतर्गत त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। त्यानंतर कोणत्या कार्यालयाअंतर्गत किती जागा आहेत याचाही तुम्हाला अंदाज येऊन जाईल। त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवर जात आहोत। गट क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील मंजूर भरलेली व रिक्त पदांची डिटेलमध्ये माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। संवर्गांची नावं सुद्धा दिलेली आहे, म्हणजे कोणत्या पदाची मंजूर पदे किती होती आणि त्यामध्ये किती भरली गेली आहेत, किती एकूण रिक्त आहेत, तर हे सुद्धा तुम्हाला यामधून लक्षात येणार आहे या चार्टमधून। या ठिकाणी सगळी पदे त्यांनी दाखवलेली आहे आरोग्य विभागाअंतर्गत। तर यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट क ची, त्यानंतर आरोग्य निरीक्षक गट क ची, प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर समुपदेष्टा, अशी बरीचशी पदं यामध्ये आहे। यामध्ये जी पदं रिकामी आहे, रिक्त आहेत त्यांची संख्या सुद्धा त्यांनी यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे। तर तुम्ही यांची माहिती या परिपत्रकामधून मिळवू शकता। त्यानंतर नेक्स्ट पेज जे आहे
नेक्स्ट पेजपर्यंत त्यांनी ही जे आरोग्य विभागाअंतर्गत येणारी पदं आहेत ती सर्व या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेली आहे. टोटल 11 पानांचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये त्यानंतर त्यांनी कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक आरोग्य सेवा प्रभारी मंडळे गट ड संवर्गातील पदांची माहिती यामध्ये दिलेली आहे. मे 2024 पर्यंतची ही माहिती त्यांनी दिलेली आहे फ्रेंड्स. तर यामध्ये खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला जर आरोग्य विभागाअंतर्गत निघणारी जी पदं असतात त्यामध्ये कोणकोणती पदं असतात हे जाणून घ्यायचं असेल तर ह्या परिपत्रकामध्ये तुम्ही पाहू शकता कोणकोणती पदे आहेत आणि रिक्त कोणती आहेत, तर ही तुम्ही माहिती मिळू शकतात. आणि येणारी जी आरोग्य विभाग भरती आहे त्यामध्ये कोणकोणत्या पदांवर वॅकन्सी येऊ शकते तर याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतोय आणि तुम्ही त्यामध्ये अप्लाय करू शकतात आणि त्या हिशोबाने तुम्ही तयारीला सुद्धा लागू शकतात. तर फ्रेंड, यामध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ही खूप इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन मी आपल्या टेलिग्राम चॅनलला ही PDF अपलोड करत आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये हे पाहून घ्या. आणि सरळ सेवा भरतीविषयी तुम्हाला जर काही अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर विविध व्हिडिओ मी वेळोवेळी अपलोड केलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आरोग्य विभागाशी रिलेटेड सायंटिफिक ऑफिसर, लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, DMLT किंवा BMLTशी रिलेटेड जी पदं असतात त्या पदांच्या खूप सगळ्या नोट्स आणि खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर सपोज या एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल तर स्टडी मटेरियलसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर फ्रेंड, लवकरच 2024मध्ये निघणारी सरळ सेवा भरती आहे. तर लवकरच निघण्याचे चान्सेस आहे. तुम्ही याचं प्रिपरेशन करून ठेवा, आत्ताच तयारीला लागा, कारण ज्या वेळेस यांची जाहिरात येते त्यावेळेस आपल्याकडं वेळ राहिलेला नसतो. तर फ्रेंड, आय थिंक ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल. जर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी यूजफुल असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल SA एज्युकेशनला सबस्क्राईब करा.